पाठविला सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुंदर अप्रतिम. त्या ठिकाणी असणारा क्षेत्ररक्षक नाव आहे राजेश 40+ मास्टर. सातत्यानं बालही टीम कडून खेळताना दिसतो राजेश. यावेळेस मात्र अवांतर स्वर मारा. खराब खरं तर गोलंदाजीचा एक नमुना नजरांना पाहायला मिळाला. आपल्या गोट्यातील पुढचं चेंडू आणि मात्र यावेळेस निश्चितच त्रिफलाचित बाद होताना दिसतोय राहुल. बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. या ठिकाणी 1 डाऊन साठी आलेला नवीन खेळाडूचं नाव आहे आयुष. आयुषनं गेल्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये 3-4 चौकार आपल्या बॅट मधून दाखवले होते. तोच आयुष यावेळेस इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. राहुल आणि आयुष अंडर-20 अंडर-19 मध्ये खेळणारे असे खेळाडू, यंग टॅलेंट. ओके. आडव्या पट्ट्यात कमरेतून वाकून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला. चेंडू निर्धाव. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सुजल आपल्या गोट्यातील चौथा चेंडू फेकेल आयुष साठी. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. सेकंड लास्ट टू गो. सुजल. फायनल मॅच खरं तर रंगतदार होणं गरजेचं आहे. तेवढ्याच खरं तर अगदी छान खेळून फायनल क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येणं गरजेचं आहे आणि ती होणार, ठस्सन होणार. कारण बालही आहे तर दुसरीकडे अविरा 11 खोपोली. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 3 निर्धाव. शेवटचा चेंडू सुजल. 1 विकेट, 1 अवांतर आणि बाकी सर्व निर्धाव चेंडू फेकतोय. आता या चेंडूवरती अतिशय सुरेख हिमांशू. आतापर्यंत हिमांशूनं जवळजवळ 9 धावसंख्या वाचवल्यात 3 चौकारांमधून. षटक संपलं गेलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती 1 बाद 15च्या घरात. शेवटचं षटक घेऊन येणार नवीन गोलंदाजी ट्रॅकमध्ये. 15 धावसंख्या धावपटालावरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 षटकं संपली गेली. पहिलं षटक संपलं होतं. त्यांना 2 चौकार 3 चौकार दिले. 13 धावसंख्या दिल्या आणि यांना फक्त खर्च केल्यात सुजलनं त्या 2 धावसंख्या. अप्रतिम. फायनलला अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे विजयाच्या दिशेकडे वाटचाल. अतिशय सुरेख. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 16 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय शुभम. बालई संघाकडून 3रा षटक हाताळताना दिसतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. रहालकर ग्राउंड फ्रंट गेट एंड कडून मारा करतोय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, बदल आहे, बेदकता आहे. परंतु या बॉलला बॅक टू बॅक 9 अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतो आहे. 18 धावसंख्या धावपटालावरती आहेत. 1च चेंडू आतापर्यंत झाला आहे शुभमचा. अतिशय सुंदर अप्रतिम. आणि इथे पाहू शकाल धावचेच्या स्वरूपात आयुष बॅक टू पॅव्हेलियन. पुढचा चेंडू शुभमचा अक्षयसाठी.
इथे मात्र बॅटला चाटीत जाणारा चेंडू या बॉलला पंचानं बोटून जावला. अक्षय दुसरी सफलता, दुसरा विकेट. बॅक टू द आउट. अविराम 11 खोपोली संघाकडून या बॉलला मात्र विकेटची पडझड होताना दिसतोय. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू योग्य, दुसरा चेंडू अबांतर, तिसरा चेंडू अबांतर, चौथ्या चेंडूवरती विकेट्स घेतली, पाचव्या चेंडूवरती सुद्धा विकेट्स. म्हणजे आतापर्यंत हिमांशूला दिला चकमा, चेंडू झाला फरार. येतोय हा चौकार. 4 धावसंख्या. थँक्यू. पाचवा चेंडू सेकंड लास्ट टू गो. 22 धावसंख्या धावपटलावरती आहे. 3 बाद 22. अविरा 11 खोपोली संघ. हो, अतिशय सुरेख. या बॉलला आशीर्वादच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. या ठिकाणी धावसंख्या धावपटलावरती 26. 26 3 बाद. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. शुभमचा चेंडू हा आशीर्वादसाठी असेल. निलेश परतला. मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी येणारे खेळाडू सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खेळ मैदानावरती दाखवित आहेत. पाहू शकाल आशीर्वाद ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि निश्चितच आपल्या कोट्यातील या सत्रातील या इनिंगमधील शेवटचा चेंडू अतिशय सुरेख. आणि इथे पाहू शकाल 1 धावसंख्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होताना इथं मात्र सत्र संपलं गेलं. पहिलं फर्स्ट इनिंग संपली आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 3 बाद 27. 27. थँक्यू. चला 28 धावांचा वान पार करावं लागणार आहे. बालई संघाला पाहायचं आहे आघाडीचे 2 फलंदाज कोण येतील. 18 चेंडू 28 धावा. 10 धावसंख्या अतिरिक्त आहेत. परत एकदा मी सर्वांचा उल्लेख करेन. अनेक खरं तर अगदी आमच्या को पार्टनर स्पेशल पार्टनरनं या स्पर्धेसाठी दिलेलं योगदान, सर्वांच्या अगदी नावाचा उल्लेख 2 रात्रीमध्ये निश्चित झाला. अनावधानाने एखाद्याचा उल्लेख राहिला असेल तर परत एकदा मी संयोजकांच्या वतीनं अर्थात आझाद क्रिकेट क्लब बोरी यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. आणि या संधीत आपण पाहतोय की अनेक खेळाडू 32 संघ आणि 32 संघांमधून जवळजवळ 320 खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसले. त्या सर्व खेळाडूंचं कौतुक. आणि त्याचबरोबर 4 ज्या विजेत्या टीम असणार आहेत या ठिकाणी जाऊया. जसा खेळ सुरू होईल परत एकदा अव्वाचात बदल असेल. सागर मोरे मुंबई. धन्यवाद. जबरदस्त मॅच आहे. अगदी 6 वाजून 31 मिनिटं झालेत आणि फायनल मॅचची दुसरी इनिंग. सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप आहे परंतु क्रिकेट किती असलं तरी झोपेला लांब सोडून आपण क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे क्रिकेटवरती वेगळं प्रेम आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल जाधव एक जबरदस्त स्पिनर आहेत. ब्रेक पण चांगला आहे. पहिलाच बॉल हिमांशूने रिव्हर्स खेळायचं ठरवलं होतं. फटका थोडा फसलाय. सर्व अंपायरचं मी कौतुक करेल. मग सर्व आयोजन कमिटी, आझाद क्रिकेट क्लब बोरी, आमचे अतुल ठाकूर. आज एवढं भव्य दिवस आयोजन आणि शेवटची मॅच आहे. उरण तालुक्यामध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट थोडं बंद झालं होतं पण परंतु पुन्हा एकदा मागील 2-3 हंगामामध्ये आमचे डीजे मास्टर्स देखील आमचे पहिले गेलेले. आमची खेळ लाईव्हची पूर्ण टीम याबरोबर देखील वेगात टाकल्या गेल्या. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना राहुल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतेय. सौरभ पवारच्या पण डोळ्यावरती झोप आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप आहे परंतु क्रिकेट आहे.
आणि आपल्या विभागासाठी एक ते भव्य दिवस आयोजन आज नगरसेवक चषकाचं आहे, त्यामुळे ते चषक आपल्याला एक 2 दिवस सर्वांनी क्रिकेट आनंद घेतलाय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. राहुलचे स्ट्रायकरला हिमांशू या बॉल आडोनाट्य खेळले गेले. बॉल मात्र निघून जाईल 4 रनसाठी. जबरदस्त टायमिंग करताना येतोय चौकार. चार रनने सुरुवात केले गेले. टार्गेट आपण पाहिलं मॅचला जिंकण्याकरिता 28 रनचं टार्गेट आहे. यामुळे देखील ऑस्ट्रेलियाच्या बाहेर व्हाईट बॉल. पंधरा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे. 15 बॉल 23 करायचे आहेत. बालाजी सुशांत इलेव्हन संघ या बॉलवर देखील आतली काढा घेतली गेली आहे. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली राहुलची. अभिरा इलेव्हन खोपोली त्यांच्या विरुद्ध बालाजी सुशांत इलेव्हन. या बॉलवर देखील आपण पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 100 रन्सवर कंट्रोल करावा लागेल राहुलला. चौदा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 22 रनची गरज आहे. हिमांशू जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहेत. बॉलिंगसाठी राहुल बेस्ट वर्सेस बेस्ट. यामुळे देखील दिशा दिली गेली. खेळाडू आहेत तिकडे आणि फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र इकडे फाईट करतायत. 21 रनची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हिमांशू आणि सुजल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलही सुशांत इलेव्हन. प्रेक्षकांची देखील साथ या क्रीडा स्पर्धेला पाहिली गेली आहे. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू देखील मॅचचा आनंद घेत आहेत. टायटल कोण जिंकेल या बॉलवर प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि एक रन खूप महत्वाचा आहे. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे अजूनही शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन्स आलेत. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. 12 बॉल 20 करायचे आहेत. जबरदस्त मॅच. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20. क्रुशल मॅच आहे. दोन्ही संघ मात्र फाईट करतात. टायटल जिंकायचं आहे. म्हणजे उद्या पूर्ण उरण तालुक्यामध्ये चर्चा होईल की नगरसेवक चषकातलं त्यांचं कोणी जिंकलं. खोपोलीने जिंकलं की बालाजीने जिंकलं. याच परिसरातील संघ एका साईडला पाहुणा संघ आहे. या बॉलवर स्लोअर वन टाकला गेला. गुड बॉलिंग आशीर्वाद. चांगले फिंगर रोल केले. जबरदस्त बॉलिंग अटॅक घेऊन खोपोली संघ पण उतरला. अभिरा इलेव्हन खोपोली. या बॉल देखील पुन्हा एकदा फाईन लागला. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. एक तेरी एक मेरी. थँक्यू. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. मेगा फिनाले. यामुळे देखील पुन्हा एकदा आडे तेडे दे गुमाके.
जबरदस्त मॅच पाहायला मिळते. रन झाले आतापर्यंत 16. 12 धावांची गरज आहे. या बॉल देखील स्क्वेअर कार्ड बॉल निघून जाईल 4 रनसाठी. थँक्यू. जबरदस्त मॅच आहे. जिंकण्याकरिता आपण पाहतो 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सुशांत बालाई संघ मात्र मॅच मध्ये 8 बॉल 8 इकडूनही मॅच फिरू शकते. क्रिकेट आहे, जर तरला महत्व नाहीये. परंतु या बॉलवर देखील टॅप खेळले गेले आणि फिल्डर आहेत तिकडे. आता 7 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. हाय व्होल्टेज मॅच आहे. 7 बॉल 8 मेगा फायनल. फायनल अगदी फायनल प्रमाणे रंगती आहे. जबरदस्त मॅच आहे. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. 7 बॉल 8 करायचे आहेत. या बॉलवर टॅप केलं गेलंय आणि आता 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. चार धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अक्षय पवार येतात बॉलिंगसाठी. 6 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. खोपोलीकर पण मॅच सोडणार नाही. आमची पण छाप सोडायची. फायनल जिंकायचं आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4. या बॉलवर बोल्ड आउट आतमध्ये आणलाय बॉल. अक्षय पवारने जबरदस्त ऑफ ब्रेक टाकलाय. बॅट आउट. तर 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. बालाई संघ बलपॅड हिमांशू. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 5 बॉल 4 करायचे. स्ट्राईक एंडला क्रुशल बॉलिंग साठी अक्षय पवार. 5 बॉल 4 आणि इकडे देखील विकेट येते. आता 4 बॉल मध्ये 4 करायच्यात. श्रवणने एक जबरदस्त कॅच पकडली आहे. मेगा फायनल. 4 बॉल 4. थँक्यू. दुर्गेश विरकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं देखील विनंती करेल. आपण व्यासपीठावरती दुर्गेश विरकर. बघू हॅट्रिक कंप्लीट करतील का. 4 बॉल 4. हाय व्होल्टेज मॅच आहे. या बॉलवर थांबून ठेवले गेले अक्षय पवार. पवार बोलतात आम्ही मॅच सोडणार नाहीये. 3 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. अक्षय पवार आणि सौरभ पवार पण मध्ये गेले. जबरदस्त मॅच आहे. प्रेक्षकांना विनंती करेल मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा आणि नगरसेवक चषक आवडले असेल तर एकदा टाळ्या वाजवा. या बॉलवर आणि विनिंग स्ट्रोक. नगरसेवक चषक जिंकला गेलाय 2026चा बालाई सुशांत 11 संघ. अतुल्य पवार यांचा नगरसेवक चषक पत्र चॅम्पियन होतोय.